नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला कुणी नवीन असेल चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्या दूध व्यावसायिकांना वेगवेगळ्या खोट्या माहितीच्या आधारे किंवा वेगवेगळ्या आपण चुकीच्या माहितीमुळे दूध व्यावसायिकांना खोटी माहिती दिल्यामुळे दूध व्यावसायिकांची फसवणूक होते। कारण दूध व्यवसाय नेमका आहे कसा आणि आपण करतोय कसा हे सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे। कारण दूध व्यवसाय करायचं म्हटलं की याला योग्य मॅनेजमेंटची जोड हवीच हवी। परंतु जर गोठा व्यवस्थापन करत असताना आपल्याला एखाद्या चुकीच्या पद्धतीने किंवा वेगळ्या प्रकारे माहिती जर दिली आणि त्या पद्धतीने जर आपण ऐकून एखाद्याचं जर आपण सुरुवात केली तर कुठेतरी आपण स्वतःला फसवतोय किंवा स्वतः आपण आपल्या पायावरती धोंडा किंवा दगड मारून घेतो। तर सुरुवातीला आपल्याला नेमकं करायचं काय की एखाद्याच्या सांगण्यावरून गोठ्याची सुरुवात न करता जी आपल्याला माहिती दिली जाते किंवा जे आपल्याला सगळीकडून माहिती भेटल्या जाते किंवा एखाद्याचं बघून सुद्धा आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। स्वतः आपल्याला जर गोठा व्यवसाय आपण करायचा असेल, आता जे नवीन आहेत किंवा नवीन एखाद्या तरुणांना आपला व्यवसायाची स्टार्ट करायची किंवा सुरुवात करायची असेल तर सुरुवात महत्त्वाची आहे। कारण सुरुवात जेवढी स्ट्रॉंग होईल तेवढा आपला गोठा पुढे जाऊ शकतो। आपण नेमकं सुरुवातीला गोठ्याची स्थापना कशी करायची, गोठ्यावरती चांगल्या गोष्टीचं मॅनेजमेंट कसं करायचं की आपल्याला भविष्यामध्ये अडचणी येऊ नयेत किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता भासू नये। परंतु आपल्याला जी माहिती दिली जाते खोट्या पद्धतीची, यामुळं कुठेतरी आपला गोठा 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला बंद करावा लागतो। यातून जे होणारे नुकसान आहे ते आपल्याला कदापि फेडता येणार नाही आहे। त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणे गरजेचं आहे। कारण फसवणूक ही वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते, जनावर खरेदीमध्ये होऊ शकते किंवा एखाद्याच्या माहितीच्या आधारे होऊ शकते किंवा एखाद्याच्या स्वरूपात होऊ शकते। तर फसवणूक आपल्याला कोणत्या प्रकारे होऊ शकते ही आपण समजून घेतली पाहिजे। तर सुरुवातीला आपल्याला गोठ्यावरती वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करून घ्यायची की आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन आपल्या गोठ्यावरती करायचं आहे, ब्रीडिंगचं व्यवस्थापन करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि फीडिंगचं पण करून घ्यायचं आहे। कारण या गोष्टी गोठ्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत। फक्त गोठा सुरुवात करणं कुणी पण करू शकतो सुरुवात करण्यासाठी, परंतु सुरुवात केल्याच्या नंतर गोठ्याला जे पुढं अडचणी येणार आहेत या समजून घेतल्या पाहिजे की सुरुवात कुणी पण करू शकतो, परंतु सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू गोठ्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात की जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असो, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न असो किंवा जनावरांच्या पशुखाद्याचा प्रश्न असो। मग आपण नेमकं इथं डगमगतो आणि व्यवसाय बंद करण्याकडं कल काढतो। कारण जे वाढणारे रेट आहेत पशुखाद्याचे किंवा खुराकाचे यावरती नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे। कारण आपल्याला आपल्या दुधाची स्वतः मार्केटिंग करता आली पाहिजे। मार्केटिंग केल्याच्या नंतर यातून आपल्याला जो नफा होणार आहे तो दुप्पट होणार आहे। कारण डेअरीला दूध घातल्याच्या नंतर आपल्याला फक्त कमी प्रमाणात प्रॉफिट आपल्याकडे राहणार आहे आणि जर आपण स्वतः मालाची विक्री करणार असेल तर आपल्याला 100% 4 पैसे एक्स्ट्रा राहणार आहेत। हे सुरुवातीला तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे। कारण गोठा हा एका दिवसात कधीही मोठा होत नाही, यासाठी वेळ द्यावा लागतो। कारण फक्त एखाद्या मित्राने किंवा एखाद्या सोबतीनं केलं म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यामध्ये फसवणूक होऊ शकते। परंतु आपण प्रत्येक माहिती घेतली पाहिजे की एखादा जो सक्सेसफुल दूध व्यावसायिक आहे त्याच्याकडं चांगल्या प्रकारे माहिती घेतली पाहिजे आणि त्यातून नेमकं घ्यावं काय आणि सोडून काय द्यावं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की दूध व्यावसायिक आपल्याला संपूर्ण 100% खरी माहिती सांगणार नाहीत। कारण यामध्ये थोडीफार ते एक्स्ट्रा गोष्टी सांगणारच असतात। कारण त्यांना त्यांचा गोठा हा मोठा झालेला असतो ते दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात। हे आपण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि मगच आपल्या गोठ्याला सुरुवात केलं पाहिजे। तर तरुणांना एवढं सांगणं आहे की आपण कोणत्याही गोष्टीला न फसता किंवा एखाद्या गोष्टीच्या आधारे आपण आपला व्यवसाय न डुबवता आपल्या योग्य माहितीच्या आधारेच आपला व्यवसाय सुरुवात करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।